नमस्कार, मी सुशांत काकडे फेथ इन फ्युचरमधून. आज आपण ॲनालिसिस बघणार आहे नेक्स्ट वीकमध्ये मार्केटमध्ये काय होऊ शकतं. ओके, तर नेक्स्ट वीकमध्ये मार्केटमध्ये काय होऊ शकतं, तर हे जर आपण पाठीमागच्या वीकची कॅन्डल बघितली तर खूप चांगला स्ट्रॉंग हॅमर बनलेली आहे आणि त्यानंतर मार्केटनं अपसाईडचं मोमेंटम कंटिन्यू ठेवलेलं आहे, राईट. तर ह्या मंथमध्ये पण ह्या वीकमध्ये पण मार्केटमध्ये अपसाईडची मोमेंटम कंटिन्यू राहील, कारण डाऊनसाईडचं इंडिकेशन कुठलंही नाही आहे मार्केटमध्ये. डाऊनसाईडचा ट्रेंड नाही आहे, फंडामेंटल चांगले आहेत, टेक्निकल चांगले आहेत, त्यामुळं डाऊनसाईडचा ट्रेंड निफ्टी फिफ्टीमध्ये शक्यतो टाळा. आता डेली बेसिसवरती एकदा काय झाले आपण चेक करूया. एक सेकंड. ओके, तर डेली बेसिसमध्ये मार्केटवरती काय झालंय, डाऊनसाईडची मोमेंटम आली. ओके, त्यानंतर अपसाईडचं मोमेंटम मार्केटने जवळपास सगळं कव्हर करून आज लाईफ टाईम हायला निफ्टी फिफ्टी आहे. आणि जर तुम्ही कालची कॅन्डल बघितली, शुक्रवारची जर कॅन्डल बघितली, तर शुक्रवारी मार्केट जिथं ओपन झालंय तिथून मार्केट डाऊनसाईडला गेलं आणि तिथंच क्लोज झालं मार्केट. त्यामुळे ही चांगली कॅन्डल बनलेली आहे, जे इंडिकेट करते की मार्केटमध्ये डाऊनसाईडला जाऊ नका, पॉझिटिव्ह ट्रेंड आहे. त्यामुळे ट्रेड घेताना डाऊनसाईडला भेटला तर तुम्ही अपसाईडचा ट्रेड बिलकुल घ्या, पण डाऊनसाईडला ट्रेड घेऊ नका. मार्केट कुठूनही रिकवर होऊ शकतं. ओके, त्यामुळे तुमचे लॉसेस टाळण्यासाठी डाऊनसाईडचा ट्रेड हा टाळा शक्यतो. ओके, तर बँक निफ्टीमध्ये काय आहे बघूया आपण सध्या. तर बँक निफ्टीमध्ये जर डेली बेसिसवरती बघितलं तर मार्केट सध्या रेजिस्टन्स लेवलला आहे. एक 50,000च्या आसपास रेजिस्टन्स आहे. खूप मोठा स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, जिथून मार्केट इथं डाऊन ट्रेंडला आलं होतं. निफ्टी पॉझिटिव्ह ट्रेंडला असून बँक निफ्टी डाऊन ट्रेंडला आली होती. त्यानंतर मार्केट पुन्हा एकदा इथं 49,632च्या आसपास मार्केटनं पुन्हा एकदा रिजेक्शन दिलं होतं आणि पुन्हा मार्केटनं ब्रेक केलं, पण त्या आपल्या इलेक्शनमुळे मार्केट पुन्हा डाऊन साईडला आलं आणि आता 50,000च्या आसपास बँक निफ्टी ट्रेड करत आहे आणि हे खूप स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. हे जर मार्केटनं ब्रेक केलं आणि सपोर्ट घेतला तर मार्केटमध्ये अजून चांगली अपसाईडची मोमेंटम बँक निफ्टीमध्ये सुद्धा येऊ शकते. आणि बँक निफ्टीमध्ये जर अपसाईडची मोमेंटम आली तर निफ्टी फिफ्टीमध्ये पण ऑब्व्हियसली येणार आहे. सो बघूया काय होतंय. इथं पण डाऊन साईडला न जाण्याचं माझं रिकमेंडेशन राहील. तुम्हाला डाऊन साईडला जाऊ नका, कारण कुठलाही ट्रेंड, कुठलीही न्यूज, फंडामेंटल नाही, टेक्निकल ॲनालिसिस नाही, ग्लोबल मार्केटमध्ये काहीही सध्या निगेटिव्ह नाही आहे. ठीक आहे, इन केस आलं तर ते अपडेट आम्ही तुम्हाला देत राहू. ओके, चालतंय. गुड नाईट, बाय बाय.